हॅलो मॅम. हा बोला. मॅडम हे जे नोट्स आहेत ना, ह्या नोट्स तुम्ही लिंकवर टाका ना, सगळे नोट्स. टाकायचे. हा. तुम्ही लिहून घेतलं नाही का? नाही, काही थोडंफार राहिलं असेल तर मग तिथून लिहिता येते ना, असं काही थोडे थोडे शब्द राहतात लिहायचे. ठीक आहे, आज टाकते, लेक्चर झाले तर. हॅलो मॅम. हा बोला. तुमचा कॉल लागत नव्हता सकाळी. माझी टेस्ट सबमिट झाली का ते विचारायचं होतं. हा बघते. सकाळी पासवर्ड मीटिंग मध्येच होते मी, त्यामुळे मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेला. आता लेक्चर झाले की पाहते आणि तुम्हाला सांगते. ओके, मला मेसेज करा तुम्ही व्हॉट्सअपला. ओके मॅम, थँक्यू. ओके, देन प्रिव्हियस लेक्चरला आपण प्रॉब्लेम्स किंवा न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेले. पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे प्लास्टिक. ओके, टेल मी द डेफिनेशन ऑफ पॉलिमर. व्हॉट इज पॉलिमर? थोडं रिवाइज करूया. व्हॉट इज पॉलिमर? एक मिनिट. B13 ऋतुजा. हॅलो मॅम. व्हॉट इज पॉलिमर? मॅडम मी लास्टच्या लेक्चरला नव्हते. सुरुवातीला शिकवले हे पॉलिमर 2-3 लेक्चर पूर्वी. तुमच्या वहीत असेल ना? हा, एक मिनिट मॅडम. सुरुवातीचा विचारला प्रश्न मी. हा, एक मिनिट. B0 B28 तुषार. B28 तुषार. व्हॉट इज पॉलिमर? हॅलो तुषार. B12 ऐश्वर्या. हॅलो ऐश्वर्या. पॉलिमर आर मॅक्रोमॉलिक्युल. पॉलिमर्स आर द मॅक्रोमॉलिक्युल. बस एवढंच. Blend molecule of higher molecule of weight formed by the repeated linking of large number of small molecule called monomer. ओके. B30 तुषार सर्व दे. B30. हॅलो तुषार. अब्सेंटी मांडणार आहे मी. B30 अब्सेंट. पेनने लिहून घेते. तुम्ही रिप्लाय देत नाही ना? जी मुलं रिप्लाय देत नाहीत किंवा उत्तर देत नाही त्यांची अब्सेंटी मांडली जाईल. B30. हॅलो मॅडम. मी ऍडिशन पॉलिमरायझेशन पासून होतो मॅडम, त्याच्या अगोदर नाहीये माझं. बरं, मी नोट्स आज सेंड करते राणी, त्याच्यातून लिहून काढा, कम्प्लीट करा. हा मॅडम. B30 तुषार. झोपलाय तुषार? हॅलो तुषार सर्व दे. B20. B14 सोनाली. B14 सोनाली. हॅलो गोविंद धोत्रे. B19. Yes, ma'am. गोविंद. Yes. What is additional polymerization? What is addition polymerization? No. No means what? You having notes? See the notebook and tell me the answer. This is not right answer. No. Open your notebook. Yes, ma'am. B27 Aniket. Yes, ma'am. Aniket, tell me the condensation polymerization and example. Explain with example. There is no need of to the salt reaction. Okay. It is endothermic. It has third point. It has a high molecular weight. Fourth point, the polymer has the branch structure.
fifth point, monomer should be have contained at least one of the functional group. Yes. Sixth point, reaction proceed with low speed. Yes. Example is nylon 66 backlight. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तुषार उठला नाही झोपेतून. B26 तुषार मेटकरी. 26. Yes, ma'am. हा तुषार, what is addition polymerization? Addition polymer is the polymer which an exact multiple of original monomeric molecule. Tell me the one example of it. एक polyethylene. Okay, very good. गोविंद सापडली का नाही वही? B19. मॅडम. हा. What is monomer? B19. Govind, what is monomer? Monomer is a micromolecule which combines with each other to form a polymer. Okay, then today we will see the next point, that is plastic. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. प्लास्टिक इज अँड प्लास्टिक म्हणजे काय? ते एक पॉलिमरच आहे. पॉलिमर मध्ये शिकता आहोत म्हणजे तो पॉलिमर असणार आहे ऑब्विसली. प्लास्टिक इज ए ऑर्गॅनिक मटेरियल. प्लास्टिक हे काय आहे? ऑर्गॅनिक मटेरियल आहे, आपल्याला माहिती आहे. ऑफ हाय मॉलिक्युलर वेट. त्याचं मॉलिक्युलर वेट हे कसं असतं? हाय आहे, जास्त प्रमाणात आहे. विच कॅन बी modulated into any desired form when to subjected to heat and pressure in presence of a catalyst. This is called as plastic. म्हणजे काय? प्लास्टिक हे काय असतं? एक पॉलिमर आहे किंवा एक ऑर्गॅनिक मटेरियल आहे ज्याचं मॉलिक्युलर वेट हे खूप जास्त असतं. ते आपण मॉड्युलेटेड करू शकतो, म्हणजे मेल्ट करू शकतो. प्लास्टिक हे आपण वितळवणार आणि त्याचं परत दुसऱ्या डिझायर्ड शेप मध्ये त्याला शेप देऊ शकतो किंवा डिझायर्ड एक दुसरा त्याचा एखादा सब्जेक्ट बनवू शकतो. कोणत्या कंडिशन यूज करून? तर इन द कंडिशन्स ॲज ए हाय हीट अँड प्रेशर इन प्रेझेन्स ऑफ ए कॅटॅलिस्ट. दिस इज कॉल्ड ॲज ए प्लास्टिक. प्रश्न विचारणार आहे मी, प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकायचंय. जी मुलं प्रश्न सांगणार, उत्तर सांगणार नाही त्यांची ॲब्सेंटी मांडली जाईल आजपासून. ओके, आर यू गेटिंग द प्लास्टिक? काजल B41. हॅलो, समजले का काजल? Yes, ma'am. Yes, ma'am. What is plastic? Tell me. Plastic is an organic material of high molecular weight which can be modulated into any desired form when subjected to heat and pressure in presence of catalyst. What is catalyst, Kajal? Mihir, B61. Mihir. Hello. Hello, ma'am. Mihir, tell me the definition of catalyst or meaning of the catalyst. Mihir, what is catalyst? Hello. Hello, Mihir. B34. Babar. B34. 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 May I, ma'am? Yes. Babar, tell me the one example of catalyst. What is catalyst? 34. What is catalyst? प्लास्टिक हे याचे डेफिनेशन समजले तुम्हाला? Yes, madam. प्रगती. प्रगती, प्लास्टिकची डेफिनेशन समजले का? प्रगती. बाबर 34. जाधव का? 34. प्रगती बाबर. आता नाव घेतलेलं ना मी. मॅम कॅटलिस्ट म्हणजे सांगू का? हा सांगा. कॅटलिस्ट म्हणजे जो रिॲक्शनचा रेट वाढवतो पण स्वतः रिॲक्शन मध्ये कन्झ्युम होत नाही. येस, रिएक्शन मध्ये जो इन्व्हॉल्व होत नाही पण विच इन्क्रीजेस द रेट ऑफ द रिएक्शन. दिस इज कॉल्ड ॲज अ कॅटलिस्ट.
I'll repeat the plastic again. Plastic is a organic material having high molecular weight which can be modulated into any desired form when subjected to high temperature and pressure in the presence of catalyst. समजले का? प्लास्टिक समजले? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. देन नेक्स्ट आता त्या प्लास्टिकच्या प्रॉपर्टीज बघा. लाईट इन वेट. प्लास्टिक हे कसं असतं? लाईट इन वेट म्हणजे वजनाला कसं असतं? हलकं असतंय. दुसरं काय सांगितलं? का जड असते प्लास्टिक? कसं असते वजनाला? हलका. हलका असते. येस, लाईट इन वेट. wood thermal and electrical insulation means having thermal and electrical insulation means what? याचा अर्थ काय की प्लास्टिक हे इलेक्ट्रिसिटीला इन्सुलेट करतं, मीन्स अपोज करतं. प्लास्टिक मधून मला सांगा करंट लागतो का आपल्याला? नाही. म्हणजे ते थर्मल आणि इलेक्ट्रिकल इन्सुलेटर असते, म्हणजे अपोज करते टेम्परेचरला आणि इलेक्ट्रिसिटीला काय करतं ते अपोज करतं. नंतर नेक्स्ट प्रॉपर्टी करोजन रेजिस्टन्स. प्लास्टिक गंजतं का रे बाळांनो? पाहिलंय का तुम्ही कधी गंजलेलं प्लास्टिक? No, No, ma'am. ma'am. मीन्स इट हॅव्हिंग कोरोजन रेजिस्टन्स. त्याच्याकडे काय असतो? कोरोजनचा रेजिस्टन्स असतो, गंज विरोधक असतो तो. इझिली वर्क ॲबिलिटी. इझिली वर्क करतं ते. नंतर ॲडेझिव्ह असते. ॲडेझिव्ह अँड कोहेझिव्ह फोर्सेस. व्हॉट इज मीन बाय ॲडेझिव्ह? कोण सांगते? ॲडेझिव्ह मीन्स व्हॉट अँड कोहेझिव्ह मीन्स व्हॉट? ॲडेझिव्ह. हॅलो. डिफरंट मॉलिक्युल्स साठी एकत्र असतात. डिफरंट मॉलिक्युल्स. काय पुढे काय? चॅट बॉक्स मध्ये टाका. ज्यांना आन्सर माहिती आहे व्हॉट इज ॲडेझिव्ह त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. ॲडेझिव्ह या शब्दाचं काय मिनिंग आहे? चॅट बॉक्स मध्ये टाका प्रत्येकाने. ठीक आहे, ॲडेझिव्ह हे आपण थोडं थांबूया. चॅट बॉक्स मध्ये मला तुमचे आन्सर पाहिजे तोपर्यंत. स्नेहल, व्हॉट इज ॲडेझिव्ह चॅट बॉक्स मध्ये लिहा. स्नेहल आंबुरे. लो फॅब्रिकेशन कॉस्ट. त्याची कॉस्ट कशी असते? लो असते ॲज कम्पेअर टू मेटल और अनदर नॉन मेटल डिफरंट मॉलिक्युल. ओके. नेक्स्ट डेकोरेटिव्ह सरफेस इफेक्ट. त्याचा सरफेस इफेक्ट हा आपल्याला डेकोरेटिव्ह दिसतो. ओके. टू और मोर डिफरंट मॉलिक्युल्स बॉन्ड टू इच अदर, दॅट इज ॲडेझिव्ह. ॲडेझिव्ह मीन्स सेम मॉलिक्युल. नक्की. आणि कोहेझिव्ह म्हणजे काय? अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन टू सबस्टन्स. कोहेझिव्ह मीन्स सेम मॉलिक्युल. ओके, व्हेरी गुड. ॲडेझिव्ह मीन्स डिफरंट मॉलिक्युल्स. ॲडेझिव्ह मीन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कुणी सांगितलंय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू कोहेझिव्ह. साक्षी बरोबर. साक्षी, यू आर राईट. ॲडेझिव्ह मीन्स द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू डिफरंट मॉलिक्युल्स. म्हणजे दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स असतील, एक असेल आणि दुसरा असेल बी. आता हे दोघंही कसे आहेत? वेगवेगळे आहेत. तर त्या दोघांमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला आपण ॲडेझिव्ह म्हणतो. आणि कोहेझिव्ह फोर्स हा सेम मॉलिक्युल्स असतील, म्हणजे ए टाईपचा मॉलिक्युल आहे, दुसरा पण ए टाईपचाच आहे, बी नाही. ए टाईपच्या मॉलिक्युल्स मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा डेव्हलप होतो त्याला आपण कोहेझिव्ह म्हणतो. आर यू गेटिंग ऑल ऑफ यू? येस मॅम. Yes. येस. सुजय, बरोबर आहे तुमचं पण. एबल टू स्टिक फास्ट अँड टू ए सरफेस ऑर ऑब्जेक्ट किंवा स्टिकी असतो. ॲडेझिव्ह म्हणजे डिंकाचाच एक टाईप आहे. कोहेझिव्ह सेम मॉलिक्युल्स मध्ये जर जो होल्ड थिंग्स Yes. टुगेदर. स्टिकी असतो. ॲडेझिव्ह किंवा कोहेझिव्ह हे दोन्ही सबस्टन्स हे कशा असतात? स्टिकी असतात. बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. देन नेक्स्ट डेकोरेटिव्ह सरफेस इफेक्ट. प्लास्टिक हे नेहमी कसं दिसते आपल्याला? प्लास्टिकची एखादी वस्तू असेल तर ती नेहमी आपल्याला डेकोरेटिव्हच दिसते. नंतर इझी मॉड्युलेटिंग किंवा मॉड्युलिंग म्हणजे सहजासहजी आपण त्याचं कन्व्हर्जन त्याला मेल्ट करून, वितळवून किंवा पागळून त्याचं दुसऱ्यामध्ये कन्व्हर्जन करू शकतो. ही जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो इझी मॉड्युलिंग. ठीक आहे. मॉड्युलेट करणं म्हणजे त्याला वितळवून दुसऱ्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन करणे. देन नेक्स्ट
इन्सेक्ट रेजिस्टन्स, प्लास्टिक वरती इन्सेक्ट्स कधी बसत नाहीत, मच्छर असतील किंवा माशा असतील तर ते कधी त्याच्यावरती बसत नाहीत. इन्सेक्ट रेजिस्टन्स, कारण की प्लास्टिकला एक वेगळा असा स्मेल असतो. नवीन जर प्लास्टिक बघितलं तर तुम्हाला केमिकल सारखा त्याला स्मेल येतो. त्या स्मेलमुळं किंवा त्याचा जो इसेन्स इफेक्ट आहे त्याच्यामुळं इन्सेक्ट रेजिस्टन्स असते ते प्लास्टिक. नंतर नेक्स्ट प्रॉपर्टीज लो थर्मल कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन, म्हणजे टेम्परेचर, जे टेम्परेचर आपण इन्क्रीज करणार आहोत, एक फॅक्टर कन्सिडर केला आपण टेम्परेचर, तर लो टेम्परेचरला ते एक्सपांड होत नाही. एक्सपान्शनचा जो त्याचा रेट आहे तो कसा आहे, कमी असतो. देन नेक्स्ट प्रॉपर्टी केमिकल इनर्टनेस, ते केमिकली कसं असते, शक्यतो इनर्ट असते. इनर्ट मीन्स व्हॉट? इनर्ट मीन्स जाधव B06, जाधव श्वेता. Yes, ma'am. What is inert, Rani? What is inert? Do you know the meaning of the inert word? B38, Shubhakti. Lacking of ability of strength. Lacking of ability of inertness. B44, Pancharatna Pawar. 44, B44. Hello, B44 आहेत का झोपलेत? B44 पवार. हा, पवार, व्हॉट इज इनर्ट? व्हॉट इज इनर्टनेस? कोणती प्रॉपर्टी बघतो आपण पवार? हॅलो मॅम. हा, केमिकल इनर्टनेस म्हणजे रासायनिक जडत्व. तसं नको आपल्याला मराठी, आपल्याला मराठीमध्ये एक्झाम द्यायची का? इनर्टनेस नॉट केमिकली रिएक्टिव्ह. येस, नॉट केमिकल अनरिएक्टिव्ह. प्लास्टिक हे कसं असतंय, अनरिएक्टिव्ह असते, ते सहजासहजी कुणासोबत रिॲक्ट होत नाही, म्हणून आपण म्हणणार केमिकली इनर्टनेस किंवा अनरिएक्टिव्ह. देन नेक्स्ट ट्रान्सपरन्सी. बरेचसे प्लास्टिक हे कसे असतात, ट्रान्सपरंट असतात. त्याच्या ट्रान्सपरंट असतात म्हणजे आपण जर प्लास्टिक मधून पलीकडच्या साईडचं जर पाहिलं तर ते आपल्याला बऱ्यापैकी ट्रान्सपरंट दिसते, ट्रान्सपरन्सी असते. देन नेक्स्ट लो मेंटेन्स कॉस्ट. तर मेंटेनन्स कॉस्ट जो आहे तो त्याचा लो असतोय, त्याची कॉस्टच लो आहे, त्यामुळे मेंटेनन्सचा पण खर्च कसा असतो, कमी असतो. एखादं प्लास्टिकचं बोर्ड असेल किंवा एखादं प्लास्टिकचं आपल्या घरातील वस्तू असेल ती मोडली असेल तर त्याला, समजा ती मेटलची असेल तर मेटलची बनवून घ्यायला बराच खर्च येतो. तसं प्लास्टिकचं काही बनवून घ्यायला तसं जास्त खर्च येत नाही, म्हणजे त्याचा मेंटेनन्सचा कॉस्ट हा सुद्धा कसा आहे, लो आहे. देन नेक्स्ट गुड स्ट्रेंथ. स्ट्रेंथ जास्त असते त्याला, तुम्हाला स्ट्रेंथ, स्ट्रेन ह्या गोष्टी माहिती आहेत. स्ट्रेंथ म्हणजे त्याचा कणखरपणा, मजबूतपणा म्हणूया आपण, ठीक आहे. तर तो कसा असतो प्लास्टिक मध्ये ऍज कम्पेअर टू वूड. वूड जर कन्सिडर केलं तुम्ही आणि प्लास्टिक जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ही प्लास्टिकची हायर असते. नेक्स्ट टफनेस. प्लास्टिक हे टफ असते, माहिती आहे तुम्हाला. पारसचे जे मटेरियल्स येतात ते एकदम कसे असतात, प्युअर आणि टफ असतात बा. मग ते आपला पारसच्या पाट्या असतील किंवा बकेट्स असतील, ठीक आहे, हे कशा असतात, एकदम टफ असतात. देन नेक्स्ट ॲबिलिटी टू टेक व्हरायटी ऑफ कलर. त्याच्यामध्ये आपल्याला कलर पण मिळू शकतात, हे एक चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. दिस इज अबाउट द प्लास्टिक. आर यू गेटिंग? येस मॅम. समजलेत ना सगळ्या प्रॉपर्टीज? समजत नसेल तर विचारत चला, ओके. देन नेक्स्ट पॉइंट इज द जनरल ऍप्लिकेशन्स. त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, कुठे कुठं वापरतो आपण, कुठे यूज करतो ते प्लास्टिक? मग तर पहिलं ऍप्लिकेशन आहे फॉर मेकिंग गुड इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रिकलचे जे मग सांगितल्याप्रमाणे बोर्ड्स असतील किंवा इलेक्ट्रिकलच्या काय फॅन असतात, इलेक्ट्रिकल वस्तू ज्या आहेत, फ्रीज असतील, तिथं बऱ्याचशा सगळ्या जे होम अप्लायन्स आहेत त्या सगळ्यांमध्ये आता प्लास्टिक यूज करतो आपण मेटलच्या ऐवजी. इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये तिथं सुद्धा आपण काय करतोय, प्लास्टिकचे मटेरियल यूज करतोय. फॉर मेकिंग फर्निचर. प्लास्टिकचे फर्निचर आहेत, खुर्च्या असतील, टेबल असतील.
फॉर मेकिंग हँडल्स ऑफ मशीन स्टूल. मशीन जे टूल्स असतील, स्टूल नाही, मशीन टूल्स जे असतील ते आपण हँडलिंग करणाऱ्या ज्या वस्तू असतील, फॉर एक्झाम्पल आता कात्री वगैरे असेल, सीझर म्हणतो आपण, ते सुद्धा आता प्लास्टिकचे वगैरे येतात. नेक्स्ट, फॉर मेकिंग स्पेशल टाईप ऑफ पेंट. ओके, पेंट जे असतील PAINT कलर, तर त्याच्यामध्ये सुद्धा आता प्लास्टिकचा यूज केला जातोय. रफ ते जे म्हणजे पूर्ण प्लास्टिकचा कलर दिला जात नाही, तर प्लास्टिकचं कंटेंट हे कलर मध्ये मिक्स केलं जातं. कशासाठी? तर तो कलर, प्लास्टिक हे आपण कसं सांगितलंय स्टिकी आहे, होय की नाही, मग ते भिंतीचा जो कलर असेल त्याला चिकटून बसावं, कलर लवकर निघून जाऊ नये, भिंतीवरचा कलर खराब होऊ नये, त्याची ड्युरेबिलिटी वाढावी, म्हणून आपण ते प्लास्टिक पेंट मध्ये पण मिक्स करत आहोत. फॉर मेकिंग फ्लोर अँड वॉल लाइनिंग. फ्लोर आणि वॉलचे लाइनिंग, भिंती आहेत ती ठीक आहे, त्याला लाइनिंग, खिडक्या असतील किंवा दरवाजे असतील तर त्याला आता लाइनिंग बसवतात बघा, बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिलं असेल, तर डेकोरेटिव्ह पर्पजसाठी ते आपण यूज करत आहोत. फॉर मेकिंग वॉटर टँक्स. वॉटर टँक्स तर तुम्हाला माहितीच आहेत, वॉटर टँक आहेत प्लास्टिकचे, नंतर इलेक्ट्रिकल केबल्स आहेत, नंतर पॅकिंग बॅग्स असतील, शीट कव्हर्स असतील, बॉक्सेस असतील टू होल्ड स्टोरेज बॅटरीज ऑफ ऑटोमोबाईल्स. दीज आर ऑल्सो मेड ऑफ प्लास्टिक. Then next, for preparation of decorative laminates and molding. ठीक आहे, डेकोरेटिव्ह पर्पजसाठी लॅमिनेट्स म्हणून आपण यूज करतो त्याचा, आणि मोल्ड पण करू शकतो आपण, ते म्हणजे वितळून त्याचं परत रिफॉर्म करू शकतो, रिसायकल करू शकतो त्याला. फॉर मेकिंग हाऊस होल्ड कॉम्स, टॉयज, थ्रेड्स असतील कदाचित, टूथब्रश वगैरे, जे होम अप्लायन्स आहे, हाऊस होल्ड यूज करणारे जे सगळे मटेरियल्स आहे ते प्लास्टिक पासूनच बनलेले आहे. फॉर मेकिंग सिंथेटिक फायबर लाईक नायलॉन असेल किंवा टेरिलिन. सिंथेटिक फायबर म्हणजे आपण आर्टिफिशियल जे तयार करणार आहोत नॅचरल सोडून, तर ते तयार करण्यासाठी पण आपण प्लास्टिकचा यूज करतो, किंवा प्लास्टिक हे ॲप्लिकेबल आहे. त्याच्यामध्ये टेरिलिन हे एक एक्झाम्पल आहे, अँड ऑल्सो नायलॉन. नायलॉन हे पण कसं आहे, सिंथेटिक फायबर आहे. आर यू गेटिंग दीज ऍप्लिकेशन्स, प्रॉपर्टीज अँड डेफिनेशन ऑफ प्लास्टिक? सगळ्यांना समजतंय का? हे फास्ट होत नाही ना? नो मॅम. ओके, समजलंय सगळं हे प्लास्टिक बद्दल? Yes, ma'am. येस मॅम. Okay, then take down, write down the heading plastic. Plastic, take down. मी सांगते ती डेफिनेशन लिहा, स्क्रीनशॉट काढून घेऊ नका, या नोट्स मध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, मी स्पेलिंग तुम्हाला सांगते व्यवस्थित. राईट डाऊन. प्लास्टिक इज ए organic material plastic is a organic material of high molecular weight which can be molded which can be molded into any डिझायर्ड फॉर्म, म्हणजे आपल्याला पाहिजे असलेला कोणत्याही फॉर्म मध्ये आपण ते मोल्ड करू शकतो. इंटू एनी डिझायर्ड फॉर्म म्हणजे रूप, त्याला आपण कोणता रूप किंवा शेप म्हणूया, आपण कसा शेप पाहिजे तसा देऊ शकतो. B30, एक मिनिट तुषार, B30 लिहिलं. which can be desired
molded into any desired form when subjected to B30 तुषार सर्वदे. हॅलो तुषार. हॅलो लीला. when subjected to heat and pressure in presence of a catalyst. नेक्स्ट झालं का? Yes, Is it ma'am. Yes, okay? Then next properties. पहिली प्रॉपर्टी लिहा लाइट इन वेट. LIGHT. लाइट म्हणजे हलका असतं वजनाला. लाइट इन वेट. WEIGHT LIGHT. लाइट इन वेट. light in weight. Next, having thermal and electrical. Having thermal and पहिलीच प्रॉपर्टी का मॅडम? दुसरी पहिली प्रॉपर्टी लाइट इन वेट. ओके. दुसरी प्रॉपर्टी लिहा having thermal and electrical insulation. Having thermal and electrical insulation. Then next, third, corrosion resistance. नेक्स्ट झालं का? फोर्थ, having easy work ability. Having easy work ability. Next, adhesiveness म्हणा. adhesiveness. ADHISIVENESS. adhesiveness. Next, low fabrication cost. Next, decorative surface effect. Decorative, DECORATIVE. Decorative surface effect. झालं का?
Yes, ma'am. नेक्स्ट इझी मॉड्युलिंग. मॉड्युलिंग एक मिनिट, मोल्डिंग असेल ते, मोल्डिंग. इझी मोल्डिंग लिहा, मोल्डिंग. इझी मोल्डिंग, MOULDING, मोल्डिंग, MOUL, मोल्ड. इझी मोल्डिंग, MOULDING, मोल्डिंग. लिहिलं का? Yes, ma'am. Yes, ओके. ma'am. नेक्स्ट इन्सेक्ट रेजिस्टन्स. नेक्स्ट इन्सेक्ट रेजिस्टन्स. इन्सेक्ट रेजिस्टन्स. नेक्स्ट लो थर्मल कोएफिशिएंट ऑफ एक्सपान्शन. लो थर्मल कोएफिशिएंट एक्सपान्शन कसा असतो? लो असतो, कमी असतो. लो थर्मल कोएफिशिएंट ऑफ एक्सपान्शन. नेक्स्ट केमिकल इनर्टनेस. केमिकल इनर्टनेस किंवा केमिकली इनर्ट असं लिहा. केमिकली इनर्ट एवढंच लिहा. केमिकली इनर्ट. लिहिलं? Yes, ma'am. केमिकली इनर्ट. ओके. नेक्स्ट ट्रान्सपरन्सी. तिथं पी लिहा, एफ नाही. TRANSPERANCY. TRANSPERANCY. ट्रान्सपरन्सी म्हणजे पाणी जसं ट्रान्सपरंट असते सेम. पाणी एवढं इतकं खूप जास्त ट्रान्सपरंट नसते, पण ॲज कम्पेअर टू मेटल, वूड, बरेचसे प्लास्टिकचे मटेरियल हे ट्रान्सपरंट असतात. सगळेच असं नाही. ज्यावेळेस प्लास्टिक बनवतो आपण, फॉर एक्झाम्पल चेअर ट्रान्सपरंट नसते. बरेचशे खिडक्या वगैरे असतात प्लास्टिकच्या, ठीक आहे, फायबर्सच्या म्हणूया आपण, फायबर्सच्या पण असतात, त्या बऱ्यापैकी ट्रान्सपरंट असतात. म्हणजे मटेरियल ज्यावेळेस आपण बनवत असतो ना प्लास्टिकचं मटेरियल, तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स नुसार आपण ते बनवतो. आपल्याला त्याची जेवढी ट्रान्सपरन्सी पाहिजे, जेवढा टफनेस पाहिजे, थिकनेस जसा पाहिजे, त्या पद्धतीने आपण त्याची प्रोसेस फॉलो करतो किंवा त्याच्यामध्ये केमिकल्स हे ऍड करतो. समजतंय का? समजतंय का मी काय म्हणते ती? हॅलो हॅलो. येस मॅम. ट्रान्सपरन्सी कशी वाढवायची किंवा कशी कमी करायची, तर हे आपल्या प्रोसेसवरती डिपेंड आहे. ते आपण जशी प्रोसेस फॉलो करणार आहोत त्या पद्धती आपण त्याची ट्रान्सपरन्सी कमी जास्त करू शकतो. ओके. देन नेक्स्ट लो मेंटेनन्स कॉस्ट. राईट डाऊन. लो मेंटेनन्स कॉस्ट, COST ओनली, कॉस्ट. लो मेंटेनन्स. मेंटेनन्सचं स्पेलिंग मी सांगते ते लिहा. MANTANCES. मेंटेनन्स. MANTANCES. मेंटेनन्स. ओके. कॉस्ट COST. कमीत कमी खर्च असतो मेंटेन करण्याचा. देन नेक्स्ट गुड स्ट्रेंथ. STRENGTH. STRENGTH. स्ट्रेंथ.
good strength. Next, toughness. Toughness. And last, ability to take variety of color. Ability टू टेक व्हरायटी ऑफ कलर. कोणताही कलर आपण प्लास्टिक मध्ये भरपूर कलर अवेलेबल असेल, प्लास्टिकचे काही वस्तू घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल असतात. ॲबिलिटी टू टेक व्हरायटी ऑफ कलर. झालं का लिहून? हॅलो. Yes, ma'am. देन लिहा पुढचा पॉइंट, जनरल ऍप्लिकेशन्स. जनरल ऍप्लिकेशन्स म्हणजे आपण ते प्लास्टिक कुठं कुठं यूज करतो. ऍप्लिकेशन्स म्हणजे युजेसच असतात थोडक्यात. लिहा जनरल ऍप्लिकेशन्स. लिहा त्याच्यामध्ये पहिला, फॉर मेकिंग गुड इलेक्ट्रिकल्स. For making good electricals. For making good electrical. चांगले इलेक्ट्रिकल वस्तू बनवण्यासाठी प्लास्टिकचा यूज करतो आपण. नेक्स्ट, इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. इन एरोनॉटिकल engineering. Next, for making furniture. For making furniture. Next, for making handles of machine tool. मशीन टूल जे असतात त्याचे हँडल्स बनवण्यासाठी प्लास्टिकचा यूज केला जातो. फॉर मेकिंग, मेकिंग म्हणजे तयार करणं. फॉर मेकिंग हँडल्स ऑफ मशीन टूल्स. ऑफ मशीन टूल्स. Next, for making special type of paint. 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 For making special type of paint. For making special type of paint. Next, for making floor and wall lining. भिंतीला किंवा घराच्या छताला लाइनिंग बनवण्यासाठी. For making floor and wall lining. Lining चं स्पेलिंग LINING only. lining. डबल जी नाही. LINING. lining. Next, for making water tanks. For making water tanks, electrical cables
for making water tanks, electrical cables, comma, packing bags, next seat cover, seat, SIT, seat cover, SIT, seat covers, comma, comma, boxes to hold, storage batteries of automobiles, next for preparation of, for एक मिनट हाँ. फॉर मेकिंग कुठं आलं आपलं, एक मिनिट हा, फॉर प्रिपरेशन ऑफ डेकोरेटिव्ह लॅमिनेट मोल्डिंग म्हणजे जे मोल्ड केलेल्या वस्तू आहेत ना त्यांना लॅमिनेशन हा प्रकार माहिती आहे तुम्हाला काय असतो ते, लॅमिनेट बनवण्यासाठी, फॉर मेकिंग लॅमिनेट मोल्डिंग्स, फॉर मेकिंग लॅमिनेट मोल्डिंग्स. नेक्स्ट फॉर मेकिंग हाऊसहोल्ड कॉम किंवा हाऊसहोल्ड कॉम्स म्हणजे केस विंचरतो ते कंगवे म्हणतो आपण मराठीत, ओके, कॉम्स किंवा टॉयज, नंतर कॉम्स, टॉयज, नंतर टूथब्रश, प्लास्टिकच्या ज्या वस्तू तुम्हाला आठवत असतील ते लिहिल्या तरी चालतील, ट्रे असेल ते ट्रे, ओके, TRAY, ट्रे सेट म्हणा, फॉर मेकिंग हाऊसहोल्ड कॉम, टॉयज, ट्रे सेट, ओके, आणि टूथब्रश. इज इट ओव्हर? Yes, ma'am. Okay. Next, last one is the for making synthetic fibers like
लाईक टेरिलिन. टेरिलिनचं स्पेलिंग मी सांगते. TERY TERYLENE टेरिलिन अँड नायलॉन किंवा कॉमा देऊन लिहा अँड नायलॉन. Is it over, all of you? Yes, ma'am. Okay, then next see and listen careful. Types of the plastic. Next point is the type of plastic. आता या प्लास्टिकचे 2 टाइप्स आहेत किंवा क्लासिफिकेशन मध्ये 2 क्लास आहेत. फर्स्ट वन इज द थर्मोसॉफ्टनिंग अँड सेकंड वन इज द थर्मोसेटिंग. 2 प्लास्टिकचे टाइप आहेत. पहिला आहे थर्मो सॉफ्टनिंग आणि दुसरा आहे विच इज thermosetting. येस थर्मोसॉफ्टनिंग अँड थर्मोसेटिंग. ठीक आहे. आता पहिला आपण डिटेल मध्ये स्टडी करूया थर्मोसॉफ्टनिंग. ओके, नाउ लिसन केअरफुली. देर आर also known as thermoplastic किंवा these are also known as, it is also called as किंवा this is also called as thermoplastic. थर्मोसॉफ्टनिंग त्याला आपण थर्मोप्लास्टिक पण म्हणतो. ठीक आहे. देर आर किंवा these are formed by addition polymerization. थर्मोसॉफ्टनिंग हे कसं बनवतोय आपण, त्याला थर्मोप्लास्टिक पण म्हणतो आहोत आपण. आणि ते कसं बनवतोय तर ऍडिशन पॉलिमरायझेशन रिएक्शनने बनवतो. मला सांगा ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये मॉलिक्युल्स छोटे इलिमिनेट होतात. स्मॉल मॉलिक्युल्स आर आयदर इलिमिनेट्स इन ऍडिशन पॉलिमरायझेशन और कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. प्रश्न समजला का? Condensation polymerization. येस, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये स्मॉल मॉलिक्युल्स हे काय होतात इलिमिनेट होतात. कोणकोणते इलिमिनेट होऊ शकतात मग स्मॉल मॉलिक्युल? कोणते? प्रतीक B60 B60 प्रतीक. हॅलो प्रतीक. H2O HCl. B63 B63 विकास. B60 प्रतीक. ओके मयुरी, व्हेरी गुड. H2 अँड HCl. B63 B60 आणि 63 विकास आणि प्रतीक. B13 ओके ऋतुजा तुम्ही सांगताय उत्तर. दुसरे बघूया आपण. B05 प्रगती. B37 Hello, ma'am. हा प्रगती. मला सांगा ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये स्मॉल मॉलिक्युल्स इलिमिनेट होतात का? B48 वैष्णवी. B48 वैष्णवी. B29 अक्षय पाटील. हॅलो अक्षय. हॅलो प्रगती. B23 श्रेयश. B29 ओके. मिहिर काय म्हणत नाही. अक्षय हॅलो. B13 ऋतुजा. Hello, ma'am. ऋतुजा मला सांगा ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये स्मॉल मॉलिक्यूल हे इलिमिनेट होतात का? B17 विजय.
ऋतुजा, एक मिनिट मॅम. अंजली, नो इलिमिनेशन इन ऍडिशन. पल्लवी, राईट. हा मॅम, नाही होतो ओके. इलिमिनेशन. इलिमिनेशन कुठं होतं मग? कंडेन्सेशन मध्ये होतं. ठीक आहे. अक्षय पाटील, येस अक्षय. ऍडिशन मध्ये अजिबात इलिमिनेशन होत नाही, तिथं फक्त ऍडिशनच होतं. कंडेन्सेशन मध्ये फक्त काय होतं? ऍडिशन होतं प्लस इलिमिनेशन ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक वॉटर किंवा HCl टेक्स प्लेस. ठीक आहे. बघा आता आपला थर्मो सॉफ्टनिंग पॉइंट कडे कॉन्सन्ट्रेशन करा. देर आर ऑल्सो नोन एज दिस इज ऑल्सो नोन एज कॉल्ड एज thermoplastic. It is formed by the addition polymerization. The chemical structure of thermosoftening plastic consists of long linear chain. Long असते, linear म्हणजे सरळ असते, त्याला ब्रांचेस नसतात. ठीक आहे. Consist of long linear chains of monomers. Monomers means what अक्षय? What is monomer? ज्यांना आन्सर येते सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. व्हॉट इज मोनोमर्स? आन्सर टू मी इन टू द चॅट बॉक्स. आन्सर, व्हॉट इज मोनोमर? What is monomer? Tell me the answer. Small molecules. Yes, small molecules. अजून काय? तेवढंच का? A molecule that can be bonded to a other identical molecule to form a polymer. Okay, पंचरत्न. व्हेरी गुड, पंचरत्न. मायक्रोमॉलिक्यूल, मिहिर बरोबर आहे, ते पण मायक्रोमॉलिक्युल्स आहेत, लहान आहेत. ओके. गायत्री, व्हेरी गुड गायत्री, यू आर राईट. ऐश्वर्या, राईट. राईट ऐश्वर्या. अपर्णा, राईट. ओके. येस ऐश्वर्या. ठीक आहे. लिनियर चेन्स ऑफ मोनोमर्स दे कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज फॉलो. हे थर्मो सॉफ्टनिंग आहे, त्याची चेन कशी आहे? ओके अक्षय, युनिट्स ऑफ पॉलिमर्स रिप्रेझेंटेड ॲज. हे यम म्हणजे काय आहेत? व्हॉट इज यम इन दिस डायग्राम? व्हॉट इज यम? मोनोमरचा यम आहे, तो कोणाचा आहे? मोनोमर्स. ओके. आता हे स्ट्रक्चर तुम्हाला कसं दिसतंय? ब्रँचेस आहेत का रे बाळांनो याला? ब्रँचेस दिसतात नाही. येस, ते कसं आहे स्ट्रक्चर? लिनियर आहे आणि लॉंग चेन आहे. व्हेरी गुड. बघा आता, thus in thermoplastic crosslinks are nearly absent. तिथं crosslinks absentच आहेत nearly. Therefore, on heating and compressing linear chains slides over each other. इथं ब्रँचेस अजिबात नसतात थर्मो सॉफ्टनिंग मध्ये. म्हणून काय होतं, ज्या वेळेस आपण ते कॉम्प्रेस करतो, ठीक आहे, कॉम्प्रेस. ओके स्नेहल, व्हेरी गुड. ज्यावेळेस आपण ते कॉम्प्रेस करतो, कॉम्प्रेस केलं की ते स्लाइड होतात ओव्हर इच अदर. म्हणजे त्याचे जे लेयर्स असतात ते एकमेकांवरती स्लाइड होतात. का स्लाइड होतात? तर त्यांच्यामध्ये ब्रांचिंग आहेत का? नाही, ब्रांचिंग आर अब्सेंट. त्यामुळे ते काय होतात? स्लाइड ओव्हर इच अदर. इन स्लाइडिंग it's about bring and easy softening of plastic. The bonding between two molecules become weak on heating. The plastic therefore gets converted into fluid on heating. काय होतं? स्लाइडिंग झालेलं आहे. ठीक आहे, आपण कॉम्प्रेस केलंय प्लास्टिक आणि त्याचं स्लाइडिंग झालेलं आहे. तर स्लाइडिंग ज्यावेळेस होतं, स्लाइडिंगमुळं जे प्लास्टिक आहे ते सॉफ्ट होते किंवा सॉफ्टनिंग ऑफ प्लास्टिक टेक्स प्लेस ड्यू टू स्लाइडिंग. स्लाइडिंगमुळे प्लास्टिक हा सॉफ्ट बनतो. द बॉन्डिंग बिटवीन, नंतर पुढचा पॉइंट आहे हा, द बॉन्डिंग बिटवीन टू मॉलिक्युल्स बिकम्स वीक ऑन हिटिंग. ज्या वेळेस आपण प्लास्टिक हीट करतो, प्लास्टिकला जर आपण उष्णता दिली
तर तो प्लास्टिक काय होतो, वीक बनतो. त्यामधलं जे बॉन्डिंग असतात ते बॉन्ड्स वीक होतात. वीक होऊन ते ब्रेक होण्याच्या कंडिशनला आलेले असतात. ठीक आहे. द बॉन्डिंग बिटवीन द टू मॉलिक्युल्स वीक्स ऑन हिटिंग. द प्लास्टिक देअरफॉर गेट्स कन्वर्टेड इनटू फ्लुइड. आपण जर प्लास्टिकला हीट केलं खूप जास्त टेम्परेचरला तर काय होतं रे? प्लास्टिकला जर हीट केलं तर काय होतं? वितळतं ते. वितळतं ते. बरोबर. म्हणजे ते काय होतं? इट इज कन्वर्टेड इनटू लिक्विड ऑन हिटिंग. का तसं होतं? लिक्विड मध्ये का कन्वर्ट होतं? तर ते जे सॉलिड प्लास्टिक मधले जे बॉन्ड्स असतात ते बॉन्ड्स काय होतात? वीक होत जातात आणि एक अशी स्टेज येते की त्या स्टेजला बॉन्ड्स ब्रेक होतात. बॉन्ड ब्रेक झाले की त्याचं कन्व्हर्जन हे लिक्विड मध्ये होतं. दे नेक्स्ट, द सॉफ्ट फ्लुइड मटेरियल कॅन बी. आता हे जे सॉफ्ट फ्लुइड मटेरियल आहे, लिक्विड मटेरियल आहे, ते आपण मोल्डेड करू शकतो. ऑन पुलिंग दीज लिंकेज कॅन सेट अगेन. ते जे लिक्विड आहे त्याला मोल्ड करून किंवा पुल करून, ओढून, ताणून असं सेट करता येतं. नाव दे आर कॉल्ड ए सेकंडरी लीड्स. आता त्याला सेकंडरी फायबर किंवा सेकंडरी लीड्स म्हणायचं. आता तो प्रायमरी राहिलेला नाही. प्रायमरी जो होता त्याला हीट केला आपण. हीट केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये झालं. परत त्या लिक्विडला आपण मोल्ड केलं आणि ताणून ओढून असं त्याला एक वेगळा शेप दिला. आता त्याला म्हणायचं सेकंडरी लीड्स. आर यू गेटिंग? आर यू गेटिंग? ओके. त्याला आता आपण म्हणणार आहोत सेकंडरी लीड. दीज प्लास्टिक देअरफॉर कॅन बी सॉफ्टन बाय द हिटिंग रिसेट. आता हे जे प्लास्टिक आहे ते परत आपण सॉफ्ट करू शकतो बाय हिटिंग, रिसेटिंग, रियुज्ड ॲज मेनी टाइम्स ॲज डिझायर्ड. जेवढं पाहिजे तेवढं रियूज करून परत तो आपण हिट करून रिसेट करू शकतो. इनटू डिझायर्ड. फॉर एक्झाम्पल, आता कोणकोणता आपण रियूज करू शकतो आणि रिसेट करू शकतो तर त्याचे एक्झाम्पल दिले तुम्हाला. पॉलिइथेन असेल किंवा इथिन असेल तर पॉलिइथिन आणि पॉलिस्टिरीन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्लास्टिक विच कॅन बी रियुज्ड, रिसेटल्ड किंवा हिटिंग करून काय करू शकतो आपण? मोल्डेड करू शकतो. आर यू अंडरस्टँडिंग दिस पॉइंट? थर्मो सॉफ्टनिंग. चॅट बॉक्स मध्ये लिहा, समजले का नाही? येस ऑर नो टाइप करा. ओके पल्लवी. ओके ओके काजल. ठीक आहे. देन नेक्स्ट, राईट डाऊन थर्मो सॉफ्टनिंग. किती वेळा? 1 मिनिट. हा ठीक आहे. 3 वाजले. ओके ओके. तुम्ही लिहिता घरी? स्क्रीनशॉट काढून घेता? ओके मॅम. ओके ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट आणि लिहून आणा. उद्या किंवा उद्या आपण डिस्कस करूया हे. अटेंडन्स कुणाचा राहिला असेल तर अटेंडन्स टाका. अब्सेंट अजिबात राहू नका. तुमची IAC एक्झाम झाली, तुमची सेमिस्टर एक्झाम जवळ आलेली आहे. अब्सेंट अजिबात राहू नका. घेतला स्क्रीनशॉट? येस मॅम. त्याच्या स्ट्रक्चरचा पण घ्या. आता हे रायटिंगचं घ्या. घेतला का स्क्रीनशॉट? मॅम पूर्ण दाखवा ना. पूर्ण म्हणजे वरचं का? हा हेच. हा ओके घ्या. ते अर्ध पेज आहे आणि त्याच्या खाली दुसऱ्या पेज वरती दुसरे याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या डायग्राम पर्यंत आणि त्याचं एक्सप्लेनेशन अजून खाली आहे बघा इथं. हा एक घ्या स्क्रीनशॉट काढून. ओके. येस मॅम. ओके विल स्टॉप हियर.